पावसाच्या पाण्याचा थेंबन थेंब जमिनीत जिरला पाहिजे। त्याचप्रमाणे पाण्यावर कुण्या एकाची मालकी नसून ती सार्वजनिक संपत्ती आहे। पाणी बाबा अशी ओळख असणाऱ्या विलासराव साळुंखे यांच्या पाणी पंचायतीचा हा मंत्र 1972च्या दुष्काळानं या उमद्या इंजिनियरला अस्वस्थ केलं। त्यातून ग्रामगौरव प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि उभी राहिली जलसंधारणाची अनोखी चळवळ। पुणे जिल्ह्यातील सासवड पुरंदर परिसरात पाणलोट क्षेत्र विकासाचे प्रयोग हाती घेण्यात आले। पाणी पंचायतीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागातून या परिसराचा कायापालट झाला। अर्थात हे सगळं घडवून आणताना सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या। सुरुवातीला लाईट तर मुळीच शासनाकडून मिळाला। पुण्याला 15-16 हेल्पाटे घातले तरी पण योजना सुरू होईना। अखेर आम्ही ते न थांबता ऑइल इंजिनवर ते योजना सुरू केली। लोकांना साधारणतः दिवाळीनंतर कुठेतरी बाहेरच कामाला जावं लागायचं, म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा बैलगाड्या घेऊन जनावरं घेऊन जावं लागायचं आणि याच्यावर कायमचा उपाय पाहिजे तर तुम्हाला हे करावंच लागेल। हे ठामपणे ज्यावेळेस पटलं लोकांना, त्यांनी सांगितलं पटलं, तर लोकांनी तयारी दाखवली की यावर्षी जायचं नाही आणि सामुदायिक कामं केली त्यांनी लोकांनी। विलासरावांचा विचार आणि संकल्पनेतून पाणलोट क्षेत्र विकासाचं एक प्रभावी मॉडेल अस्तित्वात आलं। ज्या गावात त्यांनी कामाला सुरुवात केली होती तिथल्या नायगाव पॅटर्नची सर्व स्तरांवर दखल घेतली गेली। पाणलोट क्षेत्रावर चर खोदणं, विशिष्ट प्रकारचे बांध बंधारे बांधणं, शेतीची बांध बंदिस्ती करणे, ओढ्या नाल्यांमधील गाळ काढणं, वृक्षारोपण अशी अनेक प्रकारची कामं पाणी पंचायतीच्या माध्यमातून हाती घेतली गेली। परिणामी गावातली भूजल पातळी वाढली, विहिरींना बारमाही पाणी आलं, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर कायमस्वरूपी सुटलाच, शेती शिवारातही हिरवाई फुलली। पुरंदर तालुक्यामध्ये आम्ही जवळजवळ 54-55 योजना पाणी पंचायतच्या माध्यमातून केला। सार्वजनिक जलसिंचन उपसा योजना असं आपण त्यातून केल्या आणि आजही त्यातल्या योजना स्वतः लोक चालवत आहेत। मागील काही वर्षापासून पाणी पंचायतीच्या कामाची व्याप्ती वाढली आहे। ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंचकृषी विकास आराखडा राबवण्यात येतोय। दुष्काळ पडल्यावर शासन अनुदान देतं, परंतु शेतकरी जेव्हा पाणी अडवायचं असतं तेव्हा विरोध करत असतो। मग हा विरोधाभास कुठेतरी कमी करण्यासाठी आम्ही ते कंपल्सरी या ठिकाणी बांधबंदिस्ती करून घेतली आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून की या ठिकाणी आपण ही ग्रीनरी पाहतोय। मे महिन्यात आहे ना, दरवर्षी बिकट परिस्थिती व्हायची, तशी हे काम पाणी पंचायत संस्थेने केल्यामुळं आम्हाला उन्हाळ्यात व्यवस्थित पाणी प्यायला येते। म्हणजे गावाची जशी परिस्थिती बिकट आहे पण वस्ती म्हणजे आम्हाला पाणी बिणी भरपूर आहे। पुरंदर हा पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी पावसाचा प्रदेश आहे। असं असताना पाणी पंचायतीच्या माध्यमातून घडलेलं परिवर्तन शाश्वत विकासाचं मॉडेल ठरतंय। महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी त्याचा स्वीकार करण्यात आलाय। पाणी पंचायत या संस्थेला तिच्या कार्यासाठी आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेत। मात्र निसर्ग संवर्धनाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात घडवलेला विकास ही चळवळीची खरी फलश्रुती आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।